मित्रांनो, सप्रेम नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. महानगरपालिकेच्या निवडणुका जोरात त्या ठिकाणी पार पडल्या. सत्तेचा योग्य वापर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवारांनी केला, पण एक सक्षम विरोधक म्हणून महाविकास आघाडीने सुद्धा त्याच पद्धतीने तोंड दिलं. परंतु काँग्रेस जास्त कुठं दिसली नाही. दोन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रामध्ये जो चमत्कार करण्याचा प्रयत्न केला, कदाचित मुंबईमध्ये त्यांची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. परंतु हे होत असताना आपण काही प्रमुख महानगरपालिका पाहूया. म्हणजे ठाणे महानगरपालिका असेल आणि त्याच्या आसपासच्या महानगरपालिका, इथलं चित्र काय आहे याच्यावर चर्चा करत असताना ठाणे म्हणजे तसा मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा गड, पण एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचा गड राखता आला का? एक हाती ठाणे महानगरपालिकेवर सत्ता घेता आली का? अजिबात नाही. एकनाथ शिंदे साहेबांसोबत तिथल्या भारतीय जनता पार्टीचं, स्थानिक नेत्यांचं, या नेत्या आणि पक्षासोबत जास्त जमतं का? तर बराच वेळा यांच्यात कुरघुरी आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग ठाण्यामध्ये जास्त फायदा कुणी घेतला? एकनाथ शिंदेनी फायदा घेतला, अजित पवारांनी फायदा घेतला, की उद्धव ठाकरेंनी फायदा घेतला? का सगळ्यात जास्त फायदा भाजपने घेतला, देवेंद्र फडणवीसांनी घेतला? या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. ठाणे महानगरपालिकेमध्ये निर्विवादपणे एकनाथ शिंदेची सत्ता अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही. परंतु सगळ्यात जास्त जर जागा कोणाच्या असतील तर त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत. म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण महानगरपालिकेची नगरसेवक संख्या 131 आहे आणि बहुमताला 66 जागा अपेक्षित आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 75 गाठली. हे त्यांचं काय ते क्रेडिट आहे. भारतीय जनता पार्टीचं जरी सोबत त्यांच्या जुळत नसलं तरी 28 जागेवर भारतीय जनता पार्टीने यश मिळवलेलं आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाही. जी भारतीय जनता पार्टी ठाण्याची आपण एकनाथ शिंदे साहेबांसोबत जायला नको, आपण सोबळावर निवडणुका लढवूया, अशा यांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याचा अर्थ यांच्यात फार असं जमतं, हे जर कुणाला वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाका. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या पक्षानं किती जागा मिळवल्या असतील? तर 9 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं. परंतु जी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे, राज ठाकरेंची ठाणे 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 नेहमी करत असतं, तिथं त्यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव तुम्हाला मनसेला जागा नाही मिळाल्या, पण जे इतर लोक असतात, अपक्ष आणि इतर छोट्या मोठ्या ह्याचे, त्यांनी मात्र 6 जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. आपण मनसेला नावं ठेवतो. काँग्रेसची काय परिस्थिती आहे तिथं? काँग्रेसने ठाणे महानगरपालिकेमध्ये सुमारे एक पण जागा मिळाली नाही. त्यांना सुद्धा झिरोचा सुद्धा आकडा पार करता आला नाही. वाईट गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंना तरी तिथं एक विरोधी पक्ष म्हणून, एकनाथ शिंदेचा विरोधक म्हणून किंवा ठाकरेंची शिवसेना फोडून सुद्धा शिंदे समाधानी राहू शकत नाही, अशा पद्धतीची जी भूमिका होती, कदाचित तुम्हाला धक्का बसेल. तिथं उद्धव ठाकरेंना पण चमत्कार करता आला नाही, एका जागेवर समाधान मानावं लागलं. म्हणजे कमीत कमी उद्धव ठाकरेंचं खातं तरी ठाण्यात उघडलं. जे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं, ते ठाणे आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले, हे विसरता येणार नाही. तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र 12 जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. म्हणजे अजित पवारांपेक्षा शरद पवार अर्थात तिथं जितेंद्र आव्हाड आणि ते नेते असल्यामुळं त्यांनी त्यांची ताकद त्या ठिकाणी दाखवली आणि 12 जागा त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. मग तिथं वंचितनं किती मिळवल्या? अजून इतर पार्टीनं किती मिळवल्या? अजिबात नाही. 0 जागेवर यांना सगळ्यांना समाधान मानावं लागलेलं आहे, हे निर्विवाद त्या ठिकाणी सत्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आसपास कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे. तिथली महानगरपालिकेची काय परिस्थिती आहे? तर तिथं सुद्धा सत्ता
म्हणजे शिंदे सेना आणि भाजपचे आलेले आहेत. भाजपनं ठाण्यामध्ये जर 25 जागा जिंकल्या असतील तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 जागा जिंकलेल्या आहेत. 50 जागेवर भाजप, 54 जागेवर एकनाथ शिंदेची सेना, राष्ट्रवादी तिथं 0 जागेवर आहे. त्यांना तिथं भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 5 जागा जिंकलेल्या आहेत. तर इतरांना तिथं काहीच करता आलेलं नाही. काँग्रेसला सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये फार मोठं यश मिळालेलं नाही. 2 जागेवर त्यांना यश संपादन करावं लागलं, जी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. मग तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 जागा मिळवली. वंचितला तिथं 0चा आकडा आहे. पण शरद पवारांसोबत असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र 10 जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. एकूण 122 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आहेत. त्याच ठिकाणी 61 जागेचं बहुमत अपेक्षित असतं. भाजपचे 50 आणि शिंदे सेनेचे 54 यांचे 104 होतात. म्हणजे निर्विवाद सत्ता ही दोन्ही महानगरपालिकामध्ये भाजप सेनेची आलेली आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची महानगरपालिका म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका. शिंदे आणि त्यांची शिवसेना घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती. भाजप कडवं आव्हान देत होतं. गणेश नाईक आणि त्यांच्यामध्ये जी काही कलगीतुरा चालायचा, उभा विस्तव सुद्धा जात नाही. भले महाराष्ट्रात ते युतीमध्ये एकत्र असले तरी तिथं स्वबळावर निवडणूक लढण्याचं त्याने त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. पण ताकद मात्र जेवढी गणेश नाईकांनी किंवा नाईक परिवारांनी त्या ठिकाणी लावली, एकूण 111 सभासदांची महानगरपालिका असणारी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 111 मध्ये 65 जागा गणेश नाईकांनी स्वबळावर भाजपच्या त्या ठिकाणी निवडून आणल्या. आणि ज्या महानगरपालिकेमध्ये 56चं बहुमत पाहिजे तिथं यांनी 65 केल्या. म्हणजे 10 जागा जास्त भाजपने जिंकल्या आणि निर्विवाद भाजप एक हाती सत्ता घेऊन त्या ठिकाणी सत्तेत बसलं. तिथं अजित पवारांना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. कधी काळी हेच गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपमध्ये आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला अकाउंट पण ओपन करू दिलं नाही. मनसे एका जागेवर त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणतो आपण, 0 त्यांना सुद्धा खातं नवी मुंबईमध्ये उघडता आलेलं नाही. शिवसेना उबाटा अर्थात 2 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. बाकी शरद पवारांना सुद्धा भोपळा आणि वंचितला सुद्धा भोपळा, अशी एकंदरीत इतरांची परिस्थिती आहे या नवी मुंबई महानगरपालिकेची. उल्हासनगर महानगरपालिकेचा जर आपण एकंदरीत आढावा पाहिला तर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 68 सभासदांची महानगरपालिकेमध्ये 39 चं बहुमत त्या ठिकाणी अपेक्षित आहे. 39 मध्ये एकट्या भाजपच्या 37 जागा आहेत, शिंदेच्या 36 जागा आहेत. म्हणजे भाजपला 37च्या ऐवजी 39 जर मिळाल्या असत्या, थेट भाजपचा महापौर झाला असता, हे वेगळं सांगायची गरज नाही. 36 शिंदे सेना आहे, राष्ट्रवादी 0, मनसे 0, इतर 2 जागा आहेत. काँग्रेसला 1 जागा त्या ठिकाणी मिळवलेली आहे. उबाटा 0, शरद पवार 0. इथं मात्र वंचितने 2 जागा मिळवत आपलं खातं खोललेलं आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये, कारण काही महानगरपालिका आहेत ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, 90 सभासदांची ही महानगरपालिका आहे आणि 45 जागेवर यांना बहुमत पाहिजे. इथं 45 पैकी भाजपने 12 जागेवर यश मिळवलेलं आहे, शिंदे सेनेने 12 जागेवर यश मिळवलेलं आहे. अजित पवार 0, राज ठाकरे 0, काँग्रेसने इथं 30 जागा मिळवलेल्या आहेत. म्हणजे भाजपपेक्षा भिवंडीमध्ये काँग्रेसने जास्त यश मिळवले, 30 जागा मिळवल्यात. तिथं उद्धव ठाकरे 0 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस 12 आहे. जर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठिंबा दिला, कारण इथली त्रिशंकू परिस्थिती आहे, काँग्रेसला पाठिंबा दिला तरी 42 होतात, यांना 45 अपेक्षित आहेत. पण जी ही इतर मंडळी आहे, इतर मंडळींनी जर समजा काँग्रेसला सहकार्य केलं तर तिथली महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकू शकतो. कदाचित
याच्यामध्ये इतरांना घेऊन जर भाजपनं सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, भाजपचे 22, इतर 14, म्हणजे साधारणतः 36 जागा ते झाल्या आणि शिंदे सेनेच्या 12, म्हणजे 46 आणि 2 48, अशा पद्धतीनं त्यांचं बहुमत स्पष्ट होऊ शकतं, पण शक्यता कमी आहे. अडचण भरपूर आहे. पुढची महानगरपालिका आहे मीरा भाईंदर, ज्याच्यावर बऱ्यापैकी लक्ष होतं. 95 सभासदांची महानगरपालिका आहे आणि 48 जागांचं बहुमत पाहिजे. तिथं सुद्धा 48 जागाच्या बहुमतावर एकट्या भाजपने 78 जागा मिळवलेल्या आहेत. शिंदे सेनेला एकनाथ शिंदेच्या 3, राष्ट्रवादी 0, मनसे 0, इतर 1 आहे. काँग्रेसने तिथं 13 जागा मिळवलेल्या आहेत. बाकी ठाकरे सेना 0, शरद पवार 0, बाकी सगळे 0, अशी परिस्थिती भाजपने एकहाती सत्ता मिळवलेली आहे. पनवेल महानगरपालिका 78 नगरसेवकांची आहे आणि तिथं सुद्धा 39 जागा ह्या बहुमतासाठी लागतात. भाजपने एकहाती सत्ता मिळवली, कारण 39 पैकी बहुमत पाहिजे. यांनी 78 पैकी 55 जागा पनवेलमध्ये मिळवल्या. काँग्रेसला तिथं 4 जागा आहेत, उबाठाला तिथं 5 जागा आहेत, शरद पवार 0 आहेत, शिंदेची सेना 2 जागेवर आहे आणि राष्ट्रवादी शरद पवारांची 2 जागेवर आहे. इतर तिथं 10 जागेवर त्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे. निर्विवाद वर्चस्व भारतीय जनता पार्टीचं आहे. सगळ्यात महत्वाची शेवटची ठाण्याच्या आसपासची महानगरपालिका म्हणजे वसई विरार महानगरपालिका, जिथं वेगळा चमत्कार असतो. वसई विरार मध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला थेट एंट्री मिळत नाही. अशा वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता आलेली आहे. ती कशी आली? 115 नगरसेवक असणारी महानगरपालिका, जिथं बहुमत 58 जागांचं अपेक्षित आहे. तिथं भाजपला 43 जागा आहेत, शिंदे सेनेला 1 जागा आहे, राष्ट्रवादी 0 आहे, मनसे 0 आहे, इतर 0 आहेत, काँग्रेसला 1 जागा आहे. पण जिथं 58 पाहिजे तिथं बहुजन विकास आघाडीच्या निर्विवाद 70 जागेवर यश मिळवलेलं आहे. म्हणून 70 जागा मिळाल्यामुळं महानगरपालिकेवर निर्विवाद बहुजन विकास आघाडीची त्या ठिकाणी सत्ता आहे. हे ठाणे विभागातलं या पद्धतीची महानगरपालिकेच्या निवडणुकीची रचना होती. म्हणजे सगळीकडे बऱ्यापैकी भाजपनं काय जादू केली, चमत्कार केला, परंतु सरशी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि जास्तीत जास्त महापौर त्या ठिकाणी भाजप आणि मग शिंदे सेनेला सोबत घेऊन, म्हणजे 2 जागेवर निर्विवाद भाजपची सत्ता आहे, म्हणजे नवी मुंबई आणि इतर ठिकाणी. तसं इतर ठिकाणी मात्र एकनाथ शिंदेना घेऊनच, त्यांच्या शिवसेनेला घेऊनच सत्ता मिळेल. म्हणजे प्रत्येक बूथवर योग्य नियोजन केलं, मतदार यादीच्या प्रत्येक पानाला जर माणूस जोडला आणि प्रत्येक मतदार जर घेऊन यायचं ठरवलं, तर मला असं वाटतं की यश मिळू शकतं. हे भाजपने दाखवून दिलंय आणि हेच निवडणुकीचं यश मानावं लागेल. बाकी जनता विकासाचा त्या ठिकाणी ध्यास धरेल. विकास कशा पद्धतीने होईल हे भविष्यात पाहता येईल. धन्यवाद. जय शिवराय.